नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात काक्रोच जनता पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी दमदार एंट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेतून थेट नवी दिल्लीत पोहोचलेल्या दिपके यांनी हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन आंदोलनास्थळी प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड सहन केली जाणार नाही असे ठामपणे सांगत त्यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणी केली. त्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि पक्षाचे समर्थक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या आंदोलनानंतर राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. NDM महाराष्ट्र न्यूज, दिल्ली. समर्थक भाई साहब कोई कुछ नहीं बोल रहा. काला हिट, काला हिट. समर्थक भाई साहब कोई कुछ नहीं बोल रहा. काला हिट, काला हिट.